तर परंतु आमचा रनवे पूर्व पश्चिम आहे. त्या अर्ध्या किलोमीटरमध्ये त्या विमानानं टर्न घेतला पूर्व पश्चिम होण्यासाठी. ते अगदी 90 अंशाच्या कोनामध्ये डायव्हर्ट व्हावं असं विमान झालं. त्याच्यामुळे ते विमान रनवेवर न जाता रनवेच्या साईडलाच एकदम क्रॅश झालं. नंतर तुम्ही दूर दिसले तुम्हाला, नंतर तुम्ही या जागा इथं 8:50 ते 8:51ला आम्ही आलो. त्यावेळेस आमचे मित्र हरीश जाधव त्यांना फोन केला होता. ते बॉडी पाहून असं क्षणभर मनात आलं होतं, म्हणून त्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी किरणदादाला फोन करतो म्हणून सांगितलं. आणि किरणदादा इथंच विमानतळावरती आहेत, दादा येणार होते. त्यांनी फोनवरती सांगितलं, पण ते 2 मिनिटात यादव साहेब आणि किरणदादा यादव साहेब म्हणजे PI यादव साहेब अगदी त्यांनी डोक्यावरती असं 10-20 वेळा मारून घेतलं. त्यातच आम्हाला हे झाले की हे दादाच आहेत म्हणून. आणि नंतर मग आपण ग्रामस्थांनी कशी मदत केली? ग्रामस्थांनी इथं जो 8:52च्या दरम्यान जो दुसरा स्फोट झाला, त्या स्फोटमध्ये आग मोठ्या प्रमाणावर परत जास्त हे झाली. अग्निशामकची गाडी पण होती, त्याच्यात जास्त पाणी नव्हतं, त्यांनी पण विझवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गाडी आली आणि मग आम्ही ते आग विझवून जे आतील बॉडी आहेत ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्पूर्वी अगोदरच दादाची बॉडी पूर्व साईडला आणि दादांच्या बॉडीगार्डची बॉडी पश्चिम साईडला असे विमानाच्या पडलेले होते. पहिल्या स्फोटामध्येच म्हणजे 5 जणांचा पहिल्या स्फोटामध्ये काहीच राहिलेलं नव्हतं. सगळं असतं म्हणजे सगळे विमानाचे तुकडे चक्काचूर झाला होता. त्याच्यामुळे बॉडींचं तर म्हणजे डेटच झालेलं होतं, त्यात काही शंकाच नाही. काय आपला म्हणजे एकंदरीत आपण म्हणला की विमानाने डायरेक्ट टर्न घेतला म्हणून हा अपघात झाला. हा 100%, कारण विमान अर्ध्या किलोमीटरमध्ये एवढ्या मोठ्या विमानाला एवढा टर्न म्हणजे हेच होऊ शकत नाही. कारण आम्ही रोज विमानं बघतो ना छोटी ट्रेनिंगची, तर ती कधीच एवढ्या जवळून टर्न घेत नाहीत. त्यांची दिशा उतरण्याची जर असेल तर ती पूर्व पश्चिमच असते. ह्या विमानाची दिशा दक्षिण उत्तर काही मिनिटं झालेली होती. ते आमच्या डोळ्याने म्हणजे डायरेक्ट हे विमान राईट टर्न झालं. त्याच्यामुळे ते विमान धावपट्टीवर जाणार नसून असं वाटत होतं की हे देवळाच्या मंदिराच्या कळसावरती आदळतं की काय, अशी मनात शंका आली होती. आणि नंतर 5-6 सेकंदात तुम्हाला ते स्फोट, तो मोठा जोराचे स्फोट दिसले. हो.